मंडळी, भात कापताना अथर्वला इळ्याने असं कापलं होतं. भात कापणीचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता आणि त्यानं असं कापून घेतलं होतं. असं कोणालाही कापतच राहतं म्हणून काय शेती कुणी बंद पाडली नाही. कापलेली जखम पहिल्यांदा पाण्यानं अशी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्या बोटाला काय खोलवर जखम झाली नव्हती, थोडक्यात वाचलं होतं. सुरुवातीला थोडं रक्त वाहत असल्यामुळं त्याला बोट असं तोंडात धरायला लावलं. मंडळी, शेतकऱ्याचं जीवन हे सुखासुखी मुळीच नाही. आयुष्यात त्यांना अनेक हाल अपेष्टा तसेच त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर लगेचच मी हाराचा पाला किंवा कुडकुडीचा पाला किंवा दगडी पाला म्हणतात तो मी लगेच शोधून काढला. याची काही पाने मी हाताने खुडून घेतली. त्यानंतर ही पाने स्वच्छ धुवून घेतली. जखमीवर पानांचा रस असा पिळून घातला. हाताला पायाला वगैरे असं कापल्यावर हाराचा पाला एकदम जालिम उपाय समजला जातो. तुम्हालाही असा अनुभव आल्यास याचा तुम्ही नक्की वापर करा व याने जखम लवकर वाळते व लवकर भरून येते. अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.